नमस्कार मंडळी. मला तुमच्यासोबत ना खूप महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे. खरं तर ही गोष्ट मला खूप दिवसांपासून माहीत होती. पण किती जणांकडे आपण लक्ष देणार ना? माझं म्हणजे मला हे सांगायचं होतं, की माझं Instaचं जे चॅनल आहे ना, त्याच्यावर काही जणींनी स्वतःचं म्हणजे कमेंटमध्ये स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. लाडू, मसाले आणि जे काही त्यांच्याकडे आहे ना, ते सगळं त्यांनी लावलेलं आहे, की माझ्याकडे हे आणखी स्वस्त मिळतं. मग काही जणींनी त्याच्यामध्ये ऑर्डर केली आहे. खरं तर माणूस असं मला नाही वाटत, की मला असं वाटतं, मला स्वतःवरून असं वाटतं, की आपण जर का कोणावर विश्वास ठेवला असेल ना, तरच आपण एवढी मोठी रक्कम कोणाला तरी पाठवतो. जर का आपल्याला विश्वास नसेल, तर आपण का पाठवू? तर आता ही जी व्यक्ती आहे, ती ₹700-800 ने लाडू देते, असं करून त्यांनी तो व्हिडिओ टाकलेला आहे. मग काही जणींनी तिथे ऑर्डर दिली, तर त्यांना लाडू वगैरे न जाता त्याच्यामध्ये मातीचे गोळे आहेत ना, ते असे बांधून ते पाठवलेले आहेत. तर अशी त्यांची फसवणूक झाली आहे. आता या ज्या आहेत, ते मला तर मागू शकत नाहीत आणि त्यांनीच ती चूक केलेली आहे. खरं तर मी तर अशा ठिकाणी कोणाच्या तरी चॅनलमध्ये कोणीतरी खोटेपणा करून आपला व्हिडिओ टाकतोय आणि तो आपल्याला जर सांगतोय, आपण कशाच्या बेसवर आपण तुम्ही मलाच ओळखत नाही, तर माझ्या चॅनलमध्ये कोणीतरी कमेंट केलेली आहे, त्यांना तुम्ही ओळखता का? नाही ना, मग तुम्ही कशी काय ऑर्डर दिली? तर असं आहे, तर प्लीज अशा गोष्टींना फसू नका, यासाठीच मी हा व्हिडिओ केला आहे. आणि माझ्याकडून पण असं होतं ना, की माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी खरं तर ना चॅनल अजिबातच हाताळत नाही. मी फक्त माझा व्हिडिओज करून टाकते. म्हणजे जेव्हा मला व्हिडिओ टाकायचा असतो ना, तेव्हा मी फक्त व्हिडिओ टाकते. पण आहे ना, कमेंट वगैरे मी चेक करत नाही. मुलं चेक करतात. प्रणव, प्रथमेश, पूर्वा जेव्हा त्यांना आणि खरंच मुलांना वेळ नाहीये. तुम्हाला सांगून पटणार नाही. मला दिवसाला ना 2,000 ते 2,500 मेसेज असतात. तेवढ्या सगळ्यांना उत्तर द्यावं लागतं. पण ते कोणी समजून घेत नाही. पण ते जाऊ देत, चला ते तुम्ही समजून का घ्याल? असं माझं पण आहे. पण ते जाऊ दे. आम्हाला जेव्हा पण हे गोष्ट लक्षात येते ना, तर मुलांना लगेचच्या लगेच त्यांना ब्लॉक करून टाकतात. पण तरीसुद्धा ज्यांची कोणाची फसवणूक झाली आहे, तर असं तुम्ही कसं काय फसवू शकता मलाच ते कळत नाही. आणि आत्ता जर तुम्हाला ऑर्डर करायचीच असेल ना, तर वर बघा नंबर दिलेला आहे. माझं घर सर्वांना माहीत आहे. तर बघा वर नंबर दिलेला आहे. त्याच नंबरवर तुम्ही म्हणजे मेसेज करायचा आहे आणि त्याच्यावरच तुम्ही ऑर्डर करायची आहे. कोणीतरी मेसेजमध्ये नंबर टाकलेला असेल, त्याच्यावर तुम्ही कशी काय ऑर्डर देऊ शकता मला कळत नाही. तर परत एकदा सांगते, आपल्याकडे मिळतात डिंक, मेथी, ड्रायफ्रूट, हिरव्या मुगाचे लाडू, त्याचबरोबर सर्व प्रकारचे मसाले मिळतात. आपल्याकडे स्पेशल कांदा लसूण मसालासुद्धा मिळतो. नाशिकचा काळा मसालासुद्धा मिळतो. आता जर का मी काही जणांना ब्लॉक केलंय, असे खूप जणांनी जवळ-जवळ 400 ते 500 लोकांनी तिथे बिझनेस खोलला होता. तर आता खूप जणांना मुलांनी ब्लॉक केलंय. पण आणखीन बाकी आहेत. मग आता ते तुमचं तुम्ही ठरवा. वरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरच ऑर्डर करा प्लीज आणि अशी तुमची स्वतःची फसवणूक होऊन देऊ नका.